नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. उभाटा गटाच्या उपनेत्यांचा मुख्यमंत्री आणि खासदारांवर उपस्थित पक्षप्रवेश. आणि ठाण्यात 18 विधानसभा मतदारसंघात मतदान, 244 उमेदवारांचं भवितव्य 72 लाख मतदारांच्या हाती. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 72,29,339 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 19,74,00,000च्या रोकडीसह 32,05,00,000ची मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील 2 दिवस कसून तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील 6,955 मतदान केंद्रांवरील सर्व तयारी झाली असून 10,935 पोलीस आणि 24 केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्याही तैनात झाल्यात. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला असून मतदारांनी आपलं नाव तपासून जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत केली. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 244 उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सर्वात जास्त 24 उमेदवार हे कल्याण पश्चिम मतदारसंघात तर सर्वात कमी 7 उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत. ठाणे, डोंबिवली, कोपरी पाचपा खाडी, शहापूर, मुरबाड 9पर्यंत उमेदवार आहेत. सर्वाधिक 5,45,000 मतदार हे ओळा मशोडा मतदारसंघात असून सर्वात कमी 2,83,397 मतदारसंख्या ही उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात आहे. जिल्ह्यात 38,45,042 पुरुष आणि 33,82,882 स्त्री मतदार असून 1,603 तृतीयपंथी मतदार आहेत. 56,976 मतदार हे 85 वर्षावरील असून 38,149 दिव्यांग मतदार आणि 1,72,981 हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली. डोंबिवलीतील उभाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उभाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळेला त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं. शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उभाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं. मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उभाटा गटानं पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज झाले होते. अखेर व्यथित होऊन त्यांनी उभाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष आपण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो. मात्र सच्च्या शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचं मत थरवळ यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होतंय. जिल्ह्यातील 72,29,339 मतदार 244 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. शांततेत आणि सुव्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेची संपूर्ण तयारी झाली आहे. मंगळवारी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. जिल्ह्याभरात निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदोबस्तासाठी 24 भरारी पथकांसह 18 विशेष कंपन्या आणि 15,096 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्हा प्रशासनानं मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केलं असून मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला आहे. पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्यानं तेथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24 तास करडी नजर असणार आहे. तसंच आज पावेतो जिल्ह्यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी आणि 4,161 होमगार्डसह 24 पथकं सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असण्याचं सांगितलं. मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. सी विजिल ॲपवर एकूण 1,655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारींचं निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आले. शिवाय मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा तसंच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण आणि माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज आणि 1 व्हॉट्सॲप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर्स अशी एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नाही. सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथक 24 तास सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसंच चुकीच्या बातमींवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचं जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात गृहमतदान आणि टपाली मतदानाद्वारे आत्तापर्यंत 4,838 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा किंबहुना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. तसंच अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावर असल्यामुळे मतदानासाठी जाणं शक्य होणार नाही अशा कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू असून या टपाली मतदानासही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. ज्यांचं मतदान केंद्र परिघाबाहेर असून तिथे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांनी देखील टपाली मतदानाचा हक्क बजावलाय. तसंच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत असलेल्या आणि निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 940 जणांनी अर्ज दाखल केले होते. यात 85 वर्षावरील मतदारांचा तसंच दिव्यांग मतदारांचा समावेश होता. यापैकी एकूण 895 जणांनी गृहमतदानाद्वारे मतदान करून आपलं मत नोंदवलं. यामध्ये 85 वर्षावरील एकूण 766 मतदारांनी तर 129 दिव्यांग मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सोय करून दिल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक आयोगाचे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकानं बेकायदेशीररित्या मध्य प्रदेशमधून तस्करी केलेल्या देशी मद्याचा साठा जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली आहे. या कारवाईमध्ये गावठी मद्यासह 9,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगानं वाहन तपासणीचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी आपल्या पथकासह 17 नोव्हेंबर रोजी मुंबई आग्रा हायवेवर तपासणी नाका लावून संशयित वाहनांची तपासणी केली. त्यावेळेला एका 4 चाकी टेम्पोची त्यांनी तपासणी केली. त्यात धान्याचा भुसा असल्याचं त्यांना सांगण्यात आलं, परंतु संशय बळावल्यानं त्यांनी वाहन चालकाकडून कसून चौकशी करून या वाहनाची तपासणी केली. तेव्हा या टेम्पोमध्ये मध्य प्रदेशात निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या मद्याचे एका नामांकित ब्रँडचे 101 बॉक्स आढळले. त्यामध्ये 180 मिलीलिटर क्षमतेच्या 5,050 बाटल्या आढळल्या. या प्रकरणामध्ये सागर पाडवी याला अटक करून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोही जप्त करण्यात आलाय. या टेम्पोतून महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी असलेले देशी मद्याचे 101 बॉक्स आणि 50 गोण्या भुसा असा सुमारे 9,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. निरीक्षक शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, HB यादव, VV सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर इत्यादींच्या पथकानं ही कारवाई केली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. उभाटा गटाच्या उपनेत्यांचा मुख्यमंत्री आणि खासदारांवर उपस्थित पक्षप्रवेश. आणि ठाण्यात 18 विधानसभा मतदारसंघात मतदान, 244 उमेदवारांचं भवितव्य 72 लाख मतदारांच्या हाती.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.